मैं सोशल वर्कर है, बहुत खतरनाक सोशल वर्कर है भाई मैं जाकी दादा। अच्छा, वेरी गुड यार। मैं ऐसा सोशल वर्कर है, मैं रोज रोज मिनिस्टर को गाल्या देता और वो फोन करके। सामाजिक प्रश्नांवरून मोठ्या मोठ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना फोन करून चर्चेत आलेले रमेश पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतायत। यापूर्वी मंत्री गुलाबराव पाटील, प्रवीण दरेकर आणि नारायण राणे ते नितेश राणे अशा अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचा फोन संभाषणांच्या चर्चा रंगल्या होत्या। त्यांच्या अशाच कॉल रेकॉर्डिंगच्या मालिकेमुळे अनेकदा वादही निर्माण झाले होते। या प्रकरणांमुळे त्यांना अटकेलाही सामोरं यापूर्वी जायला लागलं होतं। मात्र आता रमेश पाटील यांनी राजकीय नेत्यांना नव्हे तर थेट प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांना फोन केल्याचंही समोर येतंय। सध्या या कॉल रेकॉर्डिंगची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे आणि अनेक जण ही ऑडिओ क्लिप शेअर करतायत। नेमकं दोघांमध्ये काय संभाषण झालं पाहूयात। हॅलो या जाकी दादा, नमस्कार। राम राम। राम राम, मी तुमचा फॅन बोलतो, छत्रपती संभाजीनगर म्हणून। जाकी दादा बोला। काय नाही, तुम्हाला भेटायला यायचं एखाद्या दिवशी आम्हाला। आणि तुम्हाला हो ना, कारण की तुमच्या सारखे जे हिरो आहे, तुम्ही जान आहे, जान फिल्म इंडस्ट्रीचे। आणि मेन म्हणजे तुम्ही कधी रेकॉर्ड खराब नाही केला, दुसरी बायकोनी तिसरी बायकोनी। आमिर खान ते 3-3 बायको करू लागला, आता काय बोलावं त्याला। एक संभालने को भारी तू या 4 की बात कर। अरे भाऊ ने 3 कर रहे हैं लेकिन आमिर खान। अरे पागल है, चल क्या हो रहा है अभी? क्या कुछ नहीं भाई, कुछ नहीं भाई, एकदम तुमको मिलने को आने हैं, बस बस। आई लव यू यार, हमारे जान है तुम। क्या करते हो उधर उतना दूर? मैं संभाजीनगर में रहता हूँ, मैं छत्रपति संभाजीनगरला। समझ गया, करता क्या है? मैं अपना अभी प्लॉटिंग वॉटिंग तो करता मैं काम। वेरी गुड, वहाँ इतना दूर। और मैं सोशल वर्कर है, बहुत खतरनाक सोशल वर्कर है भाई मैं जाकी दादा। अच्छा, वेरी गुड यार। मैं ऐसा सोशल वर्कर है, मैं रोज रोज मिनिस्टर को गाल्या देता और वो फोन करके। काय के लिए? तो वो गलत काम करे तो। अच्छा, वैसा करते हैं। हाँ। जरा मेरे को भेजना, तेरा वेबसाइट भेज। 1 मिनट में भेज रहा जाकी दादा। ठीक है, ओके ओके चल बाय। ओके, बाय बाय बाय। बाय कैसा देखा? तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।